नमस्कार मित्रांनो, आज मी जात आहे नॉर्थ गोव्यातील मँडरिन बीचकडे। आज मी मँडरिन बीचवरती बीच वॉक करणार आहे। मँडरिन बीच हे जे आहे हे आरंबोल बीचच्या अगदी बाजूलाच आहे। मित्रांनो, याच बीचला रशियन बीच असंही म्हणतात, कारण याच बीचवरती तुम्हाला सर्वात जास्त रशियन पर्यटक पाहायला मिळतात। मँडरिन बीचकडे जाण्यासाठी 2 एंट्रन्स आहेत। त्यापैकी हा जो पहिला एंट्रन्स आहे तो मेन एंट्रन्स आहे गार्डनमधून जाणारा। मी याच पहिल्या एंट्रन्समधून मँडरिन बीचकडे जात आहे। मित्रांनो, या गार्डनमध्ये आल्याबरोबर तुम्हाला समुद्राचा आवाज ऐकायला मिळेल। मेन गेटपासून जवळपास 400 मीटर आपल्याला चालायचं आहे आणि 400 मीटर चालल्यानंतर मग आपल्याला एक ब्रिज लागेल। त्या ब्रिजवरून आपण गेल्यानंतर मग आपल्याला हा मँडरिनचा समुद्रकिनारा पाहायला मिळेल। मँडरिन बीच हे नॉर्थ गोव्यातील एक प्रसिद्ध बीच आहे व हे बीच आरंबोल बीचच्या अगदी बाजूला आहे। हे बीच नॉर्थ गोव्यातील मंडरेम या गावामध्ये असल्यामुळे याला मँडरिन बीच असं म्हणतात। नॉर्थ गोव्यातील इतर बीचप्रमाणे मँडरिन बीचवर आपल्याला जास्त गर्दी किंवा वर्दळ दिसणार नाही। जर आपल्याला शांत निसर्गरम्य निळाशार असं समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवायचा असेल तर आपण या समुद्रकिनाऱ्याचा नक्कीच विचार करायला हवा। मँडरिन बीच पणजीपासून 21 किलोमीटर अंतरावर आहे। मँडरिन बीच नॉर्थमधील चपोरा नदीपासून आरंबोल बीचपर्यंत पसरलेला आहे। तसेच मँडरिन बीचपासून प्रसिद्ध बागा बीच हे 17 किलोमीटर अंतरावर आहे। फायनली मित्रांनो, मँडरिन बीचवर मी आलो आहे आणि भर दुपारी या बीचवर मी आलो आहे। भरपूर गरमी होत आहे, त्यामुळे आज या बीचवर तशी वर्दळ फार कमी दिसत आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या बीचवरती लहान लहान असे हॉटेल बांधण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। मँडरिन बीचवर नाईट लाईफ पार्टी इतर बीचप्रमाणे सक्रिय नाही, तरी परंतु या बीचवरील मौलिका घोसला, रिवा बीच रिसॉर्ट आणि लेझी डॉग यासारखे काही हॉटेल पार्टी आणि चांगले गोवन फूड आपल्याला उपलब्ध करून देतात। त्याचबरोबर या मँडरिन बीचवरती अनेक लहान सहान हॉटेल देखील आता तयार होत आहेत। मित्रांनो, या मँडरिन बीचपासून काही पर्यटन स्थळ आपल्याला फारच जवळचे आहेत, जसे की कैरी बीच, मापुसा फ्रायडे मार्केट, तेरेखोल किल्ला, अश्वम बीच, शनिवार मार्केट, आरंबोल बीच,
तर ही काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. या बीचवरती तुम्हाला कुठलेही असे वॉटर स्पोर्ट मिळणार नाहीत. पण जर आपल्याला शांत व निसर्गरम्य निळाशार समुद्रकिनाऱ्यावर जर वेळ घालवायचा असेल तर मॅन्डरिन बीच आपल्यासाठी सर्वात योग्य राहील. चला तर मग मित्रांनो, आता आपण करूया बीच वॉक. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.